प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणता म्हणता हिनवता स्वतः भारतीय जनता पक्षाची बी टीम उद्धव ठाकरे यांची शिवसेना कधी झाली हे त्यांनाच कळलं नाही। मित्रांनो, गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, प्रकाशजी आंबेडकर यांनी नेहमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली। भारतीय जनता पक्षाला जो कोणी हरू पाहतो त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका प्रकाशजी आंबेडकरांनी घेतली। या असं असताना देखील प्रकाशजी आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असं फेक नरेटिव्ह संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या सारख्या उभाटाच्या लोकांनी केलं। दुर्दैवानं आमच्यातले काही गद्दार त्यांच्याशी सामील झाले। वर्तमानपत्रांना, मीडियाला यांना त्यांना हाताशी धरून त्यांनी जितकं होईल तितकं वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पक्षाची खरी बी टीम कोण हे आता पुराव्यानिशी सिद्ध व्हायला लागलेलं आहे। मित्रांनो, मुंबईमध्ये ज्या उभाटाला भारतीय जनता पक्षानं चारी मुंड्या चित्त केलं, ज्या उभाटाची सत्ता गेल्या 3-3.5 दशकातली सत्ता भारतीय जनता पक्षानं उठवून लावली, त्याच उभाटाने चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला उघडपणे जाहीर पाठिंबा दिला। बांधवांनो, तेवढ्यावरच नाही तर या उभाटाच्या पाठिंब्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर चंद्रपूरमध्ये बसलाय। तिथे वंचित बहुजन आघाडीने आणि एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने तिथल्या जो वंचितचा शहर अध्यक्ष आहे स्नेहल रामटेके, त्या रामटेकेला पदावरून मुक्त करून टाकले, त्याची हकालपट्टी करून टाकली। भारतीय जनता पक्ष चंद्रपूरमध्ये सत्तेवर आला कसा, काँग्रेसचा उमेदवार एका मतानं पराभूत झाला कसा, तिथे वंचितचे 3 नगरसेवक असताना त्यांनी तटस्थ भूमिका काय घेतली याची कारण प्रकाशजी आंबेडकरांनी त्या स्नेहल रामटेकेला विचारली आणि त्याची पक्षातून हकालपट्टी करून टाकली, त्याला पदावरून मुक्त करून टाकलं। मित्रांनो, आंबेडकर आहेत, आंबेडकरांकडे ताबडतोब न्याय मिळतो, तिथं दिरंगाई नाही, तिथं अन्याय बिलकुल सहन केला जात नाही, ताबडतोब न्याय, न्यायाची गॅरंटी। आंबेडकर म्हणजे न्याय, न्याय म्हणजे आंबेडकर। आणि त्याच प्रचिती चंद्रपूरमध्ये आली, ताबडतोब प्रकाशजी आंबेडकरांनी न्याय दिला। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाची बी टीम कोण आहे हे आता जगाला कळून चुकलेलं आहे। त्यामुळे उभाटा असो की आणखीन कोणी असो, वंचितला बदनाम करता कामा नये। वंचित आरपार भाजपा विरोधक आहे, हे साहेब तुम्हाला सांगायची आम्हाला काही गरज नाही, हे जनतेला माहित आहे। जनतेला माहित आहे वंचित ही बीजेपीच्या विरोधातली आहे। अरे, प्रकाशजी आंबेडकर जे मोदींच्या विरोधात बोलतात, जे बीजेपीच्या विरोधात बोलतात, त्याच्या 1% देखील तुम्ही बोलण्याची हिंमत करू शकत नाही। आहे तुमच्या दम? आंबेडकरांनी बीजेपीला शिंगावर घेतलेला आहे, थेट प्रहार। त्यामुळे आता उभाटानं जी बीजेपीची बी टीम आहे हे सिद्ध केले। चंद्रपूरमध्ये आपल्या शहराध्यक्षाने केलेल्या गद्दारीला माफी नाही हे प्रकाशजी आंबेडकरांनी त्याच्या हकालपट्टीवरून दाखवून दिले। उभाटावाले गप्प का? सुषमाबाई अंधारे यांनी काल एक व्हिडिओ जारी केला। त्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात की तो चंद्रपूर मधील स्थानिक कार्यकर्त्यांचा निर्णय। तुमची एवढी सुद्धा हिंमत नाही त्यांना प्रश्न विचारण्याची, सहा विचारण्याची, का म्हणून तुम्ही बीजेपीला पाठिंबा दिला, कोणाला विचारून दिला, तिथे बीजेपीचा महापौर आला कसा, जा विचारण्याची हिंमत आहे का सुषमाबाई तुमच्यात?
संजय राऊतांनी मी आता काही बोलणार नाही, परंतु सुषमाताई, प्रकाशजी आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडीला आणि आंबेडकर चळवळीला बदनाम करण्यात तुम्ही सगळ्यात पुढे होत्या. वंचित बहुजन आघाडी आंबेडकर चळवळ ही बीजेपीची बी टीम आहे असं तुम्ही लोकांना खोटं सांगत होत्या. आता तुमची उभाटा चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या भारतीय जनता पार्टी बरोबर राजकीय घरोबा करते. त्यांच्या बरोबर दिवसा ढवळ्या त्यांच्या बरोबर जाते. याला आता तुम्ही काय म्हणणार? तुमच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती, तुमच्या शहर अध्यक्षावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत आहे का तुमच्यात? अहो, कारवाई साधा जाब तरी तुम्ही विचारू शकताय काय? असो, तेवढे अधिकार तुम्हाला नाही आहेत, हे मान्य आहे मला, परंतु वंचितला बदनाम करताना 10 वेळाचा विचार करा. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.